तुमचं नाव काय? शारदा सुराणा. कशा संदर्भातलं हे निवेदन आहे? मला आंबा मिळालाच पाहिजे जेऊरला. हुतात्मा एक्सप्रेस मिळाला पाहिजे. हुतात्मा एक्सप्रेसला महिलांची काय अडचण होती या ठिकाणी? कारण हैदराबादला 2च डबे ठेवलेले त्यांनी स्लीपर आणि AC डबे 9 करून टाकले. त्याच्यामुळे वेटिंग तिकीट असतं आमचं. कुठेही चढता येत नाही आम्हाला. हैदराबादला गर्दी खूप असते. हुतात्माला थांबा देणं आवश्यक आहे. आणि उदाहरणार्थ परवाचं उदाहरण आहे की महिलांना TCने इतका त्रास दिलाय म्हणजे आम्ही दंडाची पावती फाडायला तयार असूनही ते त्रास देतात. कशा प्रकारचा नेमका त्रास काय दिलेला? कारण वेटिंग तिकीटवालेच चढले. आम्हाला जाणं आवश्यक होतं नातेवाईकांकडे. त्यामुळे डबे वाढवा, स्लीपरचे डबे वाढवा. AC कमी केलं तरी चालते किंवा ते ठेवून तुम्ही जास्तीचे वाढवले तरी चालते जनरल आणि या ठिकाणाहून किती महिला प्रवासी दररोजचे प्रवास करतात? किमान 20-25. ते सकाळच्या वेळेला. दुपारच्या वेळेला सगळ्या मिळून 100 ते 150 पॅसेंजर असतात हैदराबादच्या वेळेला. त्यात त्यांना कुणालाही चढता येत नाही कारण 2च डबे ठेवले स्लीपरचे आणि जनरलचेही 2च आहे. त्याच्यात पुरत नाही. ते हैदराबाद पासूनच इथं आता कोणकोणत्या रेल्वेंना थांबा मिळावा अशी अपेक्षा? हुतात्मा मुख्य आहे. दुसरा नंबर आहे आम्हाला पाहिजे दौंड कलबुर्गी. ती गाडी नेहमीच हवी. आणि तिसरी मागणी आहे की त्यांनी उद्यान एक्सप्रेसलाही दोन्हीकडून थांबा द्यावा. कोणार्क एक्सप्रेसला दोन्हीकडून थांबा द्यावा. काय नेमकं काल काय झालं होतं? परवाच्या दिवशी ना आम्ही ट्रेनने चाललो. आम्ही त्या अपंगाच्या डब्यात बसलो. ट्रेन जर 4 वाजे पण उतरत नाहीये. तिथं फाईन केलं. 500 रुपये एकाचे घेतले. 1000 रुपये आधी 1000च म्हणत होते एकेकाला पण 500 घेतले. परत किती घेतले टोटल? 1000 रुपये घेतले दोघांचे. तिकीट घ्यासून बरं का. हे टॉयलेट बाथरूम पण बंद असते. ते महिलांना आता जायचं कुठं टॉयलेट बाथरूमला? दररोज रुपयात पडलं डबे तरी वाढवायला पाहिजे. काहीतरी तरी आमची सकाळची सोय केली पाहिजे. मुलं रोज आमची जाऊन येऊन करते पुण्याला वगैरे. जेवढी प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. करमाळ्यापासून अगदी कुर्डवाडीपासून इथं सगळे प्रवासी येत असतात. हुतात्मा ही एक्सप्रेस इथं थांबलीच पाहिजे. आमच्या सर्व महिलांची ती मागणी आहे. आणि हैदराबादला डबे कमी असल्यामुळे परवा तुम्ही उदाहरण सुद्धा बघितलं असेल की पेपरला सुद्धा आलं होतं की एक लहान म्हणजे आई आणि मुलगा 2 जण रेल्वेने चालले होते तर आई पुढे गेली तिचं बाळ खालीच राहिलं. म्हणजे ही किती शोभनीय गोष्ट आहे. म्हणून आमच्या जेऊर महिलांची अशी ह्या रेल्वे सरकारला अशी तळतळीची विनंती आहे की हैदराबाद इथं हुतात्मा एक्सप्रेस इथं थांबवावी आणि हैदराबाद ते जनरलचे जे डबे ते जास्तीत जास्त वाढवावे. मला वाटतं जेऊरचे म्हणण्यापेक्षा सर करमाळ तालुका अगदी सोलापूर जिल्ह्याची म्हणलं तरी आसपास खेड्याची जागा असताना TC तिकीट देत नाही. रिकाम्या जागे असताना सुद्धा प्रवासी मध्ये उतरतात. दौंडला उतरणार तिथं द्या ना आम्हाला. ते देत नाही. ते पैसेच मागतात. हे बंद व्हायला पाहिजे. म्हणजे अतिरिक्त पैसे मागितले जातात. अतिरिक्त मागितले जातात का? अतिरिक्त म्हणजे गाडीत थांबण्यासाठी. आणि रिझर्वेशनचं तिकीट वेटिंग असतं. 100-50 कितीतरी वेटिंग चालूच असतात. आणि वेटिंगवाले चढायला बघतात. त्यांना हा त्रास होतो. आजी वयोवृद्ध महिलांची काय नेमकी इथं काय अडचण काय होते? नाही आम्हाला चढताच येत नाही. गर्दीची एवढी असते ना. डबे वाढवायचं आमचं म्हणणं. जनरलचे डबे तरी वाढवा नाही तर ट्रेनचं दुसरं तरी कुठलं तरी आम्हाला पर्याय रिझर्वेशन असलं तरी TC दारू. आम्ही सामान्य लोक आहे. 500-1000 रुपये रोज जर तिकीट काढून जायला लागलो 3 दिवसाला 4 दिवसाला तर कसं काय आम्हाला बरं? हे सामान्य लोकांची पैसे तरी आमची मार्गी लावली पाहिजे. आणि बोगी इंडिकेटर लवकर लावा. बोगी इंडिकेटर आहे. आता या ठिकाणी काय महिलांसाठी सेवा सुविधा पूर्णपणे आहेत का? सुविधा आहे पण बाथरूम टॉयलेट बाथरूमला लॉक आहे. पाहिजे महिला सोय खूप केलेली आहे. सगळ्या नियोजन आहे. त्याचं ऑपरेशन होत नाही. आणि रेल्वेमधले टॉयलेट बाथरूम स्वच्छ पाहिजे. आता हे जेवण कसं लॉंग रूटच्या गाड्यांना हे शेवटचा थांबा म्हणलं तरी चालेल. पण मग इथं जेव्हा आम्ही चढतो तेव्हा इथून पुढे पुणे मुंबई येईपर्यंत ते स्वच्छता अगदी घाण असतं. वापरतात. आता या ठिकाणी सुद्धा काही टॉयलेट दिसतात त्याला काय लॉक असतं का? उघडे नसतात. फक्त नावाला आहेत. महिलांसाठी सिक्रेट सुविधा पाहिजे. सर्वसाधारण कुटुंबातल्या महिला तिथे काही हाय महिला नाहीत. शहरातल्या महिला नाहीत. प्रत्येक गोष्ट बोलू शकतात. आणि ते तळागाळातल्या महिला तिथे त्याच्यामुळे सगळे
स्तनदा मातांसाठी काही तर काय तशी व्यवस्था आहे का? आणि रंगूळ एक्सप्रेसचा स्पेशल ट्रेन म्हणून चालवली तेच तिकीट कंटिन्यू आहे. इतर एक्सप्रेस सारखं त्याचं तिकीट करा, कारण 330 आहे त्याचं. आणि इतर गाड्यांना लागतात 185. एवढं वाढीव तिकीट बंद करावं. गाडीला एवढं जुने डबे काय पण करा, पण महिलांसाठी एवढं करा. महिलांसाठी एवढं खूप गर्दी असते. Thank you.